माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 6वीचा नफा तोटा या विषयावर चर्चा करणार आहे। नफा म्हणजे प्रॉफिट आणि तोटा लॉस। हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण प्रथम या चित्राचं निरीक्षण करू। या चित्रामध्ये बघा काय दिसत आहे तुम्हाला। 2 स्टॉल दिसत आहे या ठिकाणी। एक स्टॉल आहे पावभाजीचा आणि दुसरा भेळपुरीचा। पावभाजीच्या स्टॉलवर गर्दी कमी दिसत आहे आणि भेळपुरीच्या स्टॉलवर गर्दी भरपूर झालेली आहे। आता बघा, या चित्राला धरूनच आपण अजून त्याचं माहिती बघूया। बघा, हा प्रणव आहे आणि ही मीना। तुम्हाला दिसत असेल प्रणव थोडा नाराज दिसत आहे तुम्हाला आणि मीना हॅपी आहे, खुश आहे। काय झाले असेल बघा, प्रणवने या आनंद मेळाव्यात, शाळेतल्या आनंद मेळाव्यात पावभाजीचा स्टॉल लावला होता। त्यामध्ये त्याने पावभाजीचा स्टॉल लावण्यासाठी काही साहित्य आणलं। त्यासाठी भाज्या आणल्या 70 रुपयाच्या, बटर आणलं 25 रुपयाचं, पाव आणला 45 रुपयाचा, मसाला आणला 14 रुपयाचा आणि काही इतर साहित्य 20 रुपयाचं। आणि मीनाने काय केलं, मीनाने भेळपुरीचा स्टॉल लावला। त्या भेळपुरीच्या स्टॉलसाठी तिने प्लेट्स आणल्या 20 रुपयाच्या, चमचे आणले 10 रुपयाचे, चटणी 30 रुपयाची, मुरमुरे आणले 50 रुपयाचे, कांदे आणले 20 रुपयाचे आणि इतर साहित्य 60 रुपयाचे। तर असा मीनाने 190 रुपये खर्च केला। प्रणवने 174 रुपये खर्च केले। स्टॉल लावल्यावर विक्री करून मिळालेली रक्कम प्रणवला मिळाली 160 रुपये आणि मीनाला मिळाली 230 रुपये। तर बघा, या ठिकाणी प्रणवने 174 रुपयाचे साहित्य आणले होते। विक्री करून त्याला 160 रुपये मिळाले। म्हणजे 160 हे कमी आहे। विक्री करून आलेली रक्कम कमी आहे इथे प्रणवची। लावला त्याने खर्च 174 रुपये। मीनाने 190 रुपयाचे साहित्य आणले आणि तिला मिळाले 230 रुपये। म्हणजे तिला विक्री करून मिळालेली रक्कम जास्त आहे, म्हणून ती खुश आहे। तर प्रणवचं इथे नुकसान झालेलं आहे। व्यवहारातही आपण बघतो, आपल्या गावामध्ये व्यापारी काही साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकान लावतात आणि ते दुकानात मोठ्या व्यापाऱ्यांकडून घाऊक भावात साहित्य आणतात आणि ते सुटे करून छापील किमतीत विकतात। त्यामुळे त्याचा त्यांना जास्त पैसा मिळतो। तर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होत असतो आणि कधी-कधी खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, तेव्हा होणाऱ्या नुकसानाला तोटा म्हणतात। तुमच्या लक्षात आलं असेल आता नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय।